वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा। नमस्कार गणेश भक्तांनो, तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा। गणेश पूजन कधी सुरू झालं हा प्रश्न नेहमी विचारला जातो। आपला जर बघितलं तर वेदांमध्ये गणेशाचं वर्णन आहे। त्यामुळे वेदकालापासून म्हणजे सुमारे 3,500 वर्षांपासून गणेश पूजन आपण करीत आहोत। तेव्हा किती प्राचीन कालापासून गणेश पूजन करतो आहोत हे आपल्याला माहिती असेल। तसंच अथर्व शीर्ष हे इतकं जुनं आहे की 3,500 वर्षापासून ते म्हटलं जात आहे। त्यामुळे साहजिकच आपण सांगू शकतो की 3,500 वर्षांपासून गणेश पूजन भारतामध्ये केलं जातं। आता गणेशाची माहिती पाहिजे असेल, गणेश कथा माहीत करून घ्यायचं असेल, गणपतीला दुर्वा का आवडतात किंवा काय या कथा संपूर्ण आहेत ना, या गणेश पुराणात कथा आहेत। आणि मुद्गल पुराण जे आहे किंवा गणेश पुराण आणि मुद्गल पुराण याच्यामध्ये गणेशासंबंधी सर्व माहिती आहे। तुम्हा कोणाला जर गणेशाची माहिती करून घ्यायची असेल, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं समजून घ्यायची असतील, तर हे दोन प्राचीन ग्रंथ गणेश पुराण आणि मुद्गल पुराण हे उपलब्ध आहेत आणि त्याच्यावरून आपण गणेशाची माहिती करून घेऊ शकतो। आपल्याला माहिती आहे गणेश पूजन हे 3,500 वर्षापासून करतात आणि त्यामुळे सर्व माहिती या पुराणामध्ये सांगितलेले आहेत। त्याच्यामध्ये कथा आहेत की गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करू नये वगैरे वगैरे। आपल्या मनात जे प्रश्न येतात ना, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या मुद्गल पुराण आणि गणेश पुराण या पुराणामध्ये मिळतात। तर हे दोन ग्रंथ गणेश चतुर्थी यायच्या अगोदर आपण अभ्यासले तर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा करताना आपल्याला सर्व माहिती करून घेता येते। म्हणून हे दोन ग्रंथ महत्त्वाचे आहेत। शिवाय गणेश विषयक पुस्तकं मराठीमध्ये सुद्धा बरीच आहेत, तर ती सुद्धा अभ्यासली पाहिजेत। आरतीची पुस्तकं आहेत, गणेश पूजेची पुस्तकं आहेत, याच्यातून सुद्धा माहिती आपल्याला करून घेता येते। वर्षभरामध्ये आपण 3 गणेश जन्म साजरे करतो। पहिला आहे म्हणजे वैशाख पौर्णिमेला, त्याला पुष्टीपती जयंती विनायक जयंती म्हणतात। पुष्टीपती विनायक जयंती काही ठिकाणी पीठाचा गणपती करून तिथे पूजन केलं जातं। पुष्टीपती विनायक जयंती वैशाख शुक्ल पौर्णिमेला ती साजरी केली जाते। त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी आपण म्हणतो ती भाद्रपद महिन्यामध्ये असते आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ही गणेशोत्सव साजरा केला जातो। विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थीला हे साजरे केले जातात। तर हा गणेशाचा दुसरा जन्म। तिसरा जन्म माघ शुक्ल चतुर्थी, त्याला आपण गणेश जयंती असं म्हणतो। तेव्हा गणेश जयंती या दिवशी सुद्धा गणेशाचा जन्म झाला आणि साहजिकच त्या दिवशी सुद्धा गणेश जयंतीला आपण गणेश जन्म साजरा करतो। त्यावेळी पावसाळा नसतो, काही सार्वजनिक गणेशोत्सव सुद्धा माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंतीला साजरे केले जातात। तेव्हा वर्षातून 3 वेळा आपण गणेश जन्म साजरे करतो। सध्या भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थीचा हा गणेशोत्सवाचा सोहळा हा संपूर्ण पृथ्वीवरती साजरा होतोय। हे विशेष आहे, कारण जिथे जिथे ज्या ज्या देशात भारतीय लोक गेलेले आहेत तिथे हा गणेश जन्म साजरा होतोय, गणेश चतुर्थी ही साजरी होते, हे विशेष आहे। पण भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन सांगितलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे। आणि माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती आपण साजरी करतो।